सुंदर आमचे कुणाल दादा शेळके यांनी देखील. चला मॅच का दमली आहे, गरमागरमीची मॅच आहे. पहिले 3 चेंडू डिसायडर असतील या मॅचचे. 6 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. टेनिस क्रिकेटच्या पटलावरती लक्ष तितकंसं अवघड नाही आहे, परंतु सोपं असं क्रिकेटमध्ये काही नसतं. याच मैदानावरती आज आपण 10 चेंडू आणि 5 धावा डिफेंड होताना पाहिल्यात. याच मैदानाच्या आतमध्ये आपण 6 चेंडू आणि 23 धावा चेस होताना पाहिल्यात. ही विकेट कोणाच्याच बाजूने नाहीये. जो मेहनत करणार त्याला फळ मिळणार. आज आपण पाहिलं तर तिसऱ्या गॅलरीमध्ये देखील दर्शक आहेत. खूप वरती डोंगराच्या काही दर्शक या मॅचचा आनंद घेत आहेत. जेवढे वरती जाल तेवढा चांगला व्ह्यू या मॅचचा. VIP डायस मधून देखील आपण पाहू शकाल काय व्ह्यू असतो या मॅचचा. आणि तोच व्ह्यू पुन्हा एकदा या समालोचन कक्ष अतिथी कक्षातून आमचे मान्यवर घेत असताना करूया सर्वांचं स्वागत. 6 चेंडू 13 ची गरज. पहिला बॉलर्स बॅक ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, एकच धाव. स्ट्राईक वरती आणायचं होतं वाघाला, कारण की वाघ मित्रांनो डरकाळी फोडतो. 6 धावांची समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. स्ट्राईक वरती येतोय फलंदाज सतीश मिसाळ. तर यस, एकही मॅच मित्रांनो आदईचं मैदान आहे. एकही मॅच वन साइड होणार नाहीये. आदईकरांनी संघच असे बोलवलेत, एकमेकास तोडीस तोड संघ आहेत. तू शेर आहे तर मी सवा शेर आहे, आणि तू जर सवा शेर आहे तर मी बब्बर शेर आहे. हे सांगणारे संघ मैदानाच्या आतमध्ये. कोणालाच हार मान्य नाहीये. ही लढाई प्रतिष्ठेची आहे, ही लढाई गावाची आहे. एक गाव 11 खेळाडू या मैदानाच्या आतमध्ये आपल्या गावाचं नाव राखण्यासाठी जरूर खेळतात. काय चेंडू आहे, काय चेंडू आहे मैदानाच्या आतमध्ये. एक्स्ट्रा कव्हरला पहिली पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि इथे दुसरी धाव पूर्ण. जोपर्यंत आपण पाहिलं ना स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज सतीश मिसाळ असणारे, तोपर्यंत सुटकेचा निश्वास घेताना पाहायला मिळेल चिंचपाडा संघ. परंतु गोलंदाज समीर नाईक कच्च्या गुरुचा चेला नाहीये. वस्तादच मित्रांनो किती मोठे त्या खेळाडूचे. स्वतः ऋषी नाईकच्या तालमीमध्ये घडलेला खेळाडू. ऋषी नाईक प्रमाणे ॲग्रेशन तर पाहायला मिळालं, परंतु त्या खेळाडूकडे कॉन्फिडन्स होता, त्या खेळाडूकडे टेम्परामेंट होता क्रिकेटचा, आणि तो तुम्हाला सिद्ध करावा लागेल मॅच डिफेंड करून. आडव्या पाटने गॅप मध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक, वा जबरदस्त क्षेत्ररक्षण. पहिली पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, आणि इथे आपण पाहिलं तर फेकी थोडीशी ताकद कमी पडते या फेकीमध्ये. 3 चेंडू 8 धावा. काहीतरी कर बाबा सतीश मिसाळ, तेव्हा होईल तुझी या आदई नगरीमध्ये आणि तुमच्या गावामध्ये हवा. मान्यवर मी म्हणेल प्रत्येक जण या मॅच कडे अगदी तीक्ष्ण नजरेने पाहतोय. कोणी जिंकू द्या, कोणी हरू द्या. इथे जो माझा प्रेक्षक मायबाप वर्ग आलाय ना, या मध्यरात्रीमध्ये, या रात्रीमध्ये त्यांचं मनोरंजन करा. आणि ते आतापर्यंत झालेलं पूर्णपणे पैसा वसूल मॅच. 3 चेंडू 8 धावांची गरज. ठोकणार फलंदाज सतीश मिसाळ. या मॅच वरती शिक्का की मात्र समीर नाईक डिफेंड करेल या धावा. 3 चेंडू 8 धावा. लोअर फुलटॉस बॉल गॅप मध्ये आहे. क्षेत्ररक्षक तिथे. एक पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, आणि वा पुन्हा एकदा आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये येणारे चेंडू 2. विजयासाठी 6 धावांची गरज. चला फटाका आता नका लावू प्लीज मॅच, कारण की मॅच थोडीशी हाय स्पॉटला. तर नक्कीच मोठ्या संख्येने प्रेक्षक मायबाप इथे उपस्थित आहे, आणि प्रेक्षकांना ही मॅच जर का आवडली असेल तर एकदा जल्लोष व्हायला हरकत नाहीये. तर यस, मॅच आवडली आहे सर्वांना, मान्यवरांना देखील आवडली आहे. सर्वांच्या गप्पा बंद झाल्यात. सर्वांच्या नजर आपण पाहिला तर फक्त आणि फक्त मैदानाकडे. सर्वांची नजर आहे सतीश मिसाळ वरती, आणि सर्वांची नजर आहे समीर नाईक वरती. मॅच थांबली आहे मित्रांनो. गरमागरमीचं जे वातावरण होतं या तर या ठिकाणी बघा मान्यवरांचं आगमन झाले. खरं तर गावदेवी शिवशंभो क्रिकेट संघ आयोजित आदईची भव्य दिव्य नाईट स्पर्धा, आणि त्यासाठी उपस्थित होत आहेत कर्जत विभागाचे दमदार डॅशिंग नेतृत्व असलेले सर्वांचे लाडके सूरजजी राणे साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांच्यासोबत अविनाश दादा बेडेकर साहेब उपस्थित झालेत. त्यानंतर फॉरेस्ट रिसॉर्टचे मालक अजय दादा बेडेकर आणि संकेत दादा देशमुख यांचं या ठिकाणी आगमन झालंय. कर्जत विभागाची दमदार व्यक्तिमत्व आज खरं तर या ठिकाणी आशुभाई शेळके यांच्या विनंतीला मान देऊन या स्पर्धेला भेट देण्यासाठी हे कर्जत विभागाचे दमदार व्यक्तिमत्व आमच्या व्यासपीठावरती आले. या सर्वांचं
गावदेवी शिवशंभो क्रिकेट संघ आदई आणि आशुबाई शेळके यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्वागत करूया अतिथी गणांचे बहुजनांचे. परंतु मॅच पाहुण्यांना देखील सांगतो 2 चेंडूंचा काही शिल्लक आहे आणि करायच्यात 6 धावा. लोअर फुलटॉस बॉल, हा चेंडू निसटेल का? पहिली वेगाने पूर्ण, दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. पैकी खराब आहे मित्रांनो. आणि इथून मात्र कहाणी में ट्विस्ट. बसलेला प्रेक्षक वर्ग आता मात्र उभा झालाय. तुम्हाला जर का हृदय विकाराचा त्रास असेल ना मित्रांनो, ही मॅच प्लीज पाहू नका, कारण की ते झटका कधी कोणालाही भेटू शकतो. 1 चेंडूचा काही शिल्लक आहे आणि मॅच जिंकण्यासाठी 4 धावांची गरज आहे. कोणी जिंकू द्या, कोणी हारू द्या, आमच्या आदाईकरांना तेवढंच पारितोषिक द्यायचंय, तेवढ्याच बाईक्स द्यायच्यात. परंतु इथे मात्र आदाईकरांना चांगलं क्रिकेट बघायचंय आणि त्या दोन्ही टीमने दाखवलंय. एकदा दोन्ही संघांसाठी जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. येणारा 1 चेंडू आणि विजयासाठी 4 धावांची गरज. एक चेंडू 4 धावा. काहीतरी करा भावांनो, तेव्हाच होईल तुमची आदाई नगरीमध्ये हवा. चर्चा तर होणार या मॅचची, परंतु हॉटस्पॉट मध्ये कोण असेल योगेश दादा पाहणं गरजेचं. 1 चेंडू 4 धावा. आणि इथे आपण पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण. वा, इथे आपण पाहतोय नक्कीच मित्रांनो स्पीड आलाय की काय मैदानाच्या आतमध्ये, कारण की तो स्पीड देखील अशाच प्रकारचे काही शे करतो. ठोक डीजे.